साजा. मला माहिती आहे तुम्हाला भूक लागलेली आहे, पण मी तुम्हाला आयुष्यभराचं जेवण देऊ शकतो. आयुष्यभराचं. सरांनी सांगितलं की आमचं कुडाचं घर होतं, आमच्याकडे संडास बाथरूम नव्हते, सायकल नव्हती. आता पेन्शनच एवढं भेटते आणि माझा बंगला तर महापौरांच्या बंगल्यासमोर आहे. महापौरांचा बंगला म्हणजे महापौर हा त्या शहराचा पहिला माणूस असतो, फर्स्ट. म्हणजे समजा कोणी पाहुणे येणार असतील तर त्याचं स्वागत करायला सगळ्यात पहिले महापौर जाते. मुंबईला समजा विमानतळावर मुख्यमंत्री गेले तर पहिलं स्वागत मुख्यमंत्री नाही करत, महापौर करतात. कोणी पाहुणे येणार असतील तर पहिलं स्वागत कोण करतात? महापौर करतात. त्यांच्या बंगल्यासमोर बंगला आहे, मोठा बंगला आहे, 5-1 कोटी रुपयाचा. किती? 5-1 कोटी रुपयाचा बंगला आहे. पण माझ्या बंगल्यामध्ये आले ना, तुम्हाला पुस्तकं दिसतील, मुलं अभ्यास करताना दिसतील. तुम्ही अभ्यास करणारी मुलं आहेत ना, काही गोष्टी सांगू का तुमच्या कामाच्या आहेत. मग बरं मला सांगा, तुम्ही उद्या चांगल्या नोकरीला लागले, जसं आपले स्वप्नील वानखडे आपलाच विद्यार्थी आहे, चेतन शेलोटकर, गरकर, सगळे आपलेच कलेक्टर आहेत, आपल्या शाळेतून झालेले आहेत. बघा आता स्वप्नील वानखडे दतियाला कलेक्टर आहेत, रोज सोशल मीडियावर त्यांचं अपडेट असतात. त्यांच्या आईवडिलांना कसं वाटत असेल? वाईट की चांगलं? वाईट की चांगलं? मग आपल्या आईवडिलांना वाईट वाटायला पाहिजे की चांगलं वाटायला पाहिजे? पण मला सांगा, शेतकऱ्यांची परिस्थिती चांगली आहे का रे? फुलवल्या कापसाला चंद्र चोरू चोरू पाहे, फुलवल्या कापसाला चंद्र चोरू चोरू पाहे, तरी माय माऊलीची मांडी उघडीच राहे. आम्ही जन्मलो मातीत, आम्ही जन्मलो मातीत, किती होणार गा माती, खापराच्या या दिव्यामध्ये कधी पेटणार वाती. बघा, आम्हाला काही काम न करता 3-4 हजार रुपये रोज मिळतो. 3-4 हजार रुपये रोज. काहीच काम. मी काय काम करून आलो? सकाळपासून भाषणच देत आहे. आणि आता घरी केव्हा जाईल? आता कमलताई गवईंचा फोन आला, आता इथला कार्यक्रम संपला तर त्यांच्याकडे जायचं आहे. काही भरोसा नाही आहे. पण तुम्हाला सर, तुमचा स्टॅमिना कसा टिकते? हे दणकट माझे बाहू, हे दणकट माझे बाहू, हे मजबूत दोन्ही पाय, असता ही निदळी छाती, उन्हे मला हो काय, उन्हे मला हो काय सांगायचं. आय एम नो दी एम. काय म्हणायचं? उभा राहा, उभा राहा. छान पोरगा आहे. राहा साहेब, याला कलेक्टर करून दाखवतो मी तुमच्या समोर. करायचं काय याला कलेक्टर? सेकंड कर, कडक कर जरा, अजून कडक कर. बेटा पहिला सेकंड चांगला होता की शेवटचा? मी काय केलं? काहीच नाही केलं. त्याला सांगितलं, अरे त्याच्यामध्ये काय केलं की कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, पंख होने से कुछ नहीं होता, हौसले से उडान होती है. आता तसंच आहे. सेकंड कसं करायचं त्याला मी शिकवलं, त्याला मी कलेक्टर करून दाखवतो.